आपण पाहतायत अभि सावंत सर, अजित पुत्रण सर हे दोनही ऑफिशियल पंच यांनी मात्र मैदानाचा ताबा घेतलाय। महत्त्वाची सूचना असेल, प्रत्येक षटकासाठी तुम्हाला जी वेळ दिली गेली आहे त्या वेळेमध्ये षटक हाताळणं गरजेचं असेल, अनिवार्य असेल। आपण पाहताय शिवम स्पोर्ट्स गिरशे नरेश 11 संघामध्ये सुहास पवार, अनिकेतजी पाटील हे दोन प्लेयर्स तुम्हाला ऑल इंडिया आयकॉन प्लेयरमध्ये पाहायला मिळतील। परंतु तुम्हाला जे आयकॉन प्लेयर मिळाले त्यांना मात्र एक ओव्हरसाठी अलाउ केलं गेलं आहे, दोनच ओव्हर टाकू शकतील। ओके, एक प्लेयर 2 ओव्हर कंप्लीट करू शकतो, अन्यथा दोन्ही प्लेयरला तुम्ही एक एक ओव्हर देऊ शकता, अदरवाइज ओव्हर मात्र नसणार आहे त्या व्यतिरिक्त। आणि आपण एस बी गोटेकर संघामध्ये जर बघायला गेलात तर विनीत माळी आणि दीपू माली, ओहो पहिला चेंडू यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला फटका आहे। लॉंग रूट वरती यावेळेस ट्रॅव्हल करत असताना चेंडू मात्र फरार झालाय, सीमारेषा गाठली आहे, आलाय चौकार। हा धर्मवीर चषकामधला पहिला चौकार। बालीनं मागील मॅचमध्ये सांगितलं पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला गेला आणि यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती ठोकला गेलाय। विनीत माळीच्या बॅटमधनं आकर्षक फटका पाहायला मिळाला, चौकार आलाय। फटाक्यांची आतिषबाजी देखील निश्चितपणे षटक क्रमांक 1 मध्ये आलेला सुहास याचा समाचार पहिल्या चेंडूवरती घेतला गेलाय। ओहो, यावेळेस डीप मध्ये चेंडू होता, अवे फ्रॉम द बॉडी चेंडू पाहायला मिळाला, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगला चेंडू राहिलाय, सफल चेंडू। अगदी पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर स्वतःला यावेळेस सिद्ध करत असताना सुहास पवार जर बघायला गेलात तर अगदी स्लोअर पिच चेंडूसाठी ओळखला जातो ॲज अ स्पिनर, चांगली गोलंदाजी। ओहो, यावेळेस देखील रणनीती चोख पाहायला मिळते आहे, शरीर यष्टीपासून दूर ठेवला चेंडू, चेंडूला उंची कमी दिली, अगदी वेग मात्र चांगला होता। यावेळेस निर्धाव चेंडू होतोय, चांगली चेंडूपैकी पाहायला मिळते आहे। आपण पाहतायत हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषक 2026। ओहो, अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मिड विकेटला उडवलाय चेंडू, क्षेत्ररक्षक येऊन कलेक्ट करून थ्रो करेल, दरम्यान यावेळेस मात्र हलक्या गतीनं धावलेला मिड विकेटचा क्षेत्ररक्षक त्याचा फायदा घेतला गेला। 2 धावा आल्या आहेत, या 2 धावेने धावफलक 6 या अंकावरती। विनीत माली आणि योगेश या 2 फलंदाजांना आपण पाहतायत, चांगले बॅटिंगसाठी ओळखले जात आहेत दोन्ही बॅटर। यावेळेस कामगिरी क्रमांक सलामीची दिली गेली आहे। हो शफल होऊन यावेळेस फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस काय घडलाय, कुऱ्हाडीनं घात मात्र स्वतःच्याच हातावरती केला गेलाय, जखम झाली आहे मोठी। पहिला हादरा, पहिला गडी बाद होतोय, बॅक टू द पव्हिलियन। योगेश स्मिथ हास्य देखील नशीब यावेळेस मात्र खराब पाहायला मिळाले, कारण पहिला यावेळेस अटेंड होता यस, परंतु तदनंतर माघारी फिरत असताना गोलंदाजानं कारनामा करून ठेवला होता। फलंदाज यावेळेस धावचित स्वरूपात बाद झालाय। न्यू बॅटर मैदानाच्या आत इंटर होतो इन ॲट क्रमांक 3 वरती, यावेळेस रोहन आलाय, संघाचा कर्णधार आहे आणि ती जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेऊ इच्छितो, जाणतोय की महत्त्वाची घडी आली आहे। यावेळेस विकेट अगदी पहिल्या ओव्हरमध्ये घेतल्यानंतर स्वतःवरती विश्वास ठेवून स्वतःच्या खांद्यावरती आणि मनगडात मधली ताकद दाखवण्यासाठी यावेळेस हो कट केलाय चेंडू, काय जबरदस्त पूल पाहायला मिळतोय, सुपर डुपर आलाय धर्मवीर चषकामधला हा षटकार। या षटकाराने मात्र सांगतोय की विनीत मालीच्या बॅटमधनं निघालेला हा चौकारानंतरचा षटकार आलाय। पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला होता आणि शेवटच्या चेंडूवरती ठोकला गेलाय षटकार। एकंदरीत पहिल्या ओव्हरमध्ये बघायला गेलात तर एक गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती धावा सजलेल्या पाहायला मिळत आहेत, 12 धावा। संपूर्ण प्रेक्षक जर बघायला गेलात तर सर त्या झाडाखाली मात्र छत्रछायेखाली अगदी तो विसावा घेत असताना गुणी प्रेक्षक अगदी शहापूरमध्ये कुठलीही टुर्नामेंट असू द्यात, सकाळच्या सत्रापासून जोपर्यंत सामने कंप्लीट होत नाहीत तोपर्यंत सामन्यांचा आनंद घेतात।
मी प्रेक्षकांना महत्त्वाची सूचना एकच सांगेल की अगदी जर सजावट बघायला गेलात तर डोळ्याचे पारणे फिटावे अशा प्रकारची ही स्पर्धा सजवली गेली आहे. परंतु त्या ठिकाणी बॅनर्सवरती तुम्ही पाय ठेवता किंवा हाताने बॅनर खाली जातोय, या अनुषंगानं तुम्हाला मात्र रॅलिंगच्या पाठीमागे राहून या सामन्यांचा आनंद घ्या. परंतु रॅलिंगच्या पाठीमागे उभं राहिल्यानंतर देखील बॅनर्सला मात्र हात लावू नका. षटक क्रमांक 2 यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती कल्पेश येतोय. कल्पेश जाधव हा एक ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये आपण टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलं की फलंदाजी करत असताना देखील स्वतःवरचा विश्वास जागृत करून फलंदाजी करत असतो. खऱ्या अर्थाने क्रिकेट हा विश्वासाचा खेळ आहे. तुम्हाला स्वतःवरती विश्वास जागृत करून गोलंदाज कोण आहे याकडे लक्ष न देता तुमचा जो अटेंड आहे तो मात्र कायम ठेवणं गरजेचं. यावेळेस रोहनच्या बॅटमधनं आघात झालाय. स्क्वेअर लेग डीप मध्ये यावेळेस चेंडूला पाठवून दिला गेलाय. इट्स अ हाय हँडसम सिक्सर येतोय रोहनच्या बॅटमधनं. या षटकारानं धावफलक 18 या अंकावरती. रोहन मात्र डगआउटमधनं जणू काय सेट होऊन आलाय, कारण पहिला चेंडू फेस करत असताना रोहननं सांगितलंय यस कप्तानी पारी या सामन्यामध्ये करून दाखवायची आहे. कल्पेशला बॅकफुटवरती ढकललं गेलं पहिल्या चेंडूवरती. ओहो यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, रणनीती चोख पाहायला मिळते. यावेळेस मिडल ऑफ द स्टंप चेंडू पाहायला मिळाला. चांगला चेंडू, सफल चेंडू पाहायला मिळतोय. यस यावेळेस मात्र DRS डिजिटल रिव्ह्यू सिस्टमचा वापर ऑफिशियल पंचांचा निर्णय येतोय. यस ही हॅज गॉन. परंतु यावेळेस पंचांवरती बोट उचललं गेलंय. DRS घेतला गेलाय. ह्युमन टेनिस क्रिकेटची संपूर्ण लाईव्ह टीम यावेळेस मात्र सज्ज आहे. कीपरनं मात्र कमाल केली आहे. अगदी कमी वेळ आणि त्या कमालीचा यष्टीरक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. क्विक ॲक्शन पाहायला मिळाली. त्या ॲक्शनचा परिणाम पंचांनी सांगितलं की यस रोहन हॅज बीन गॉन. परंतु त्यावेळेस पंचांवरती आक्षेप घेतला गेलाय. DRS डिजिटल रिव्ह्यू सिस्टमचा वापर, वेट अँड वॉच. सुमितजी देशमुख सर यावेळेस पाहणी करतायत. महत्वाची विकेट मानली जाते. यावेळेस ऑफिशियल पंचांचा निर्णय येतोय. यस ही हॅज गॉन. रोहन बॅक टू द पॅव्हिलियन. दुसरा हादरा यावेळेस पाहायला मिळतोय SB गोटेकर बी संघाला. रोहन कर्णधार स्वतः यावेळेस मात्र नाराज करतोय. डगआउटमध्ये थोडीशी शांतता देखील लाभली आहे. जनता इथं 2 फलंदाज त्यांना मात्र सस्त्यामध्ये निपटलं गेलंय. रोहन माघारी परततोय. जास्तीचा वेळ मात्र घेऊ नका, कारण रोहनला ज्यावेळेस पंचांनी बाद घोषित केलं गेलं होतं, DRS दिला गेला होता, खूप सारा वेळ आपल्याकडे होता आणि तदनंतर देखील जर प्लेयर्सला आतमध्ये येण्यासाठी विलंब लागत असेल तर शोकांतिका व्यक्त केली जाईल. न्यू बॅटर मैदानाच्या आत एंटर झालाय जयंत डिंगोरे. मिडल ऑर्डरवरती जर जयंतचं विश्लेषण करायचं झालं तर चांगली फलंदाजीसाठी ओळखला जातो. परंतु मागील भूतकाळामध्ये तुम्ही काय केलं, मागील मॅचेसमध्ये तुम्ही काय केलं, षटकार चौकारांची आतिषबाजी केली आहे हे कोणी बघणार नाही आहे. बघणार आहेत हरिओम मित्रमंडळ आयोजित धर्मवीर चषकामध्ये आता मात्र आलेली जबाबदारी जयंत डिंगोरे कशा प्रकारे निभावेल. लॉंग ऑन बाउंड्रीला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय जयंतसाठी आणि एक मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात आहे. कल्पेश. हो यावेळेस कोलवर टप्प्याचा चेंडू कार्पेटच्या स्वरूपामध्ये ट्रॅव्हल झालाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनचा क्षेत्ररक्षक येऊन कॅरी करून थ्रो करेल. चांगला थ्रो पाहायला मिळाला. थोडासा शॉट होता परंतु विकेट किपरने यावेळेस मात्र डायरेक्टली जज केलं. एक सिंगल यावेळेस प्राप्त होईल. धावफलकावरती एक धाव जोडल्यानंतर 19 या अंकावरती मजल मारलेली पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती धावफलकाचे दरवाजे उघडले गेले होते. चौकारानं सुरुवात झाली होती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे.
ओहो, यावेळेस गुड लेंथला चेंडू, वळणारा चेंडू पाहायला मिळतोय. चांगला चेंडू. कल्पेश जाधव यावेळेस मात्र सांगतोय की आता मात्र रोखावं लागेल. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. स्वतःवरचा विश्वास प्रज्वलित करीत यावेळेस मात्र सांगतोय की सरावाची कुठलीही कमी नाही आहे. या खाडी मैदानावरती कल्पेश जाधव ज्या ज्या वेळेस वेळ मिळतो त्या वेळेस आपला वेळ महत्त्वाचा क्रिकेटसाठी खर्च करत असतो. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा उडवलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक मिड विकेटला येऊन यावेळेस चेंडूला रोकेल. थ्रो करेल दरम्यान 2 धावा मात्र कंप्लीट होत आहेत. सिंगल डबलच्या धावा मात्र यावेळेस कल्पेश देतोय. मोठे फटके मारू देत नाहीये. वैभव मालीला विनीत मालीला देखील यावेळेस परेशान करतोय. जखडून बांधून ठेवलं गेलंय. हात खोलण्याची कुठलीही मात्र संधी कल्पेश जाधवच्या माध्यमातून दिली जात नाहीये. ओहो, यावेळेस मुवमेंट पाहायला मिळते. पंच सांगतायत इट्स अ व्हाईट बॉल. यस, एक्स्ट्राची धाव 1 फॉर दी ओव्हरची देखील ग्वाही पाहायला मिळते. अजित पुत्रन सर खूप सारा अनुभव आणि तो दांडका अनुभव या मैदानाच्या आत त्यांचा ॲक्शन इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळत आहेत मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. ओहो, यावेळेस देखील अगदी विनीत मालीच्या डोक्यावरचा हा चेंडू आणि पंचांनी सांगितलाय इट्स अ नो बॉल. नो बॉलचा इशारा येतोय. पुन्हा एकदा 1 फॉर द ओव्हर ची ग्वाही देखील पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल फ्री हिट. ओहो, फ्रीटचा चेंडू यावेळेस मात्र दिशाहीन चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. आता मात्र एक्स्ट्राच्या धावा देतोय कल्पेश. बॅटमधनं धावा येत नव्हत्या. ते खर्च झाल्या होत्या 12 धावा. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये त्या धावा जमा करण्यामध्ये यश प्राप्त झालं होतं. चांगली गोलंदाजीला सुरुवात होत असताना पहिल्या चेंडूवरती निश्चितपणे षटकार आला होता. त्यानंतर विकेट देखील कल्पेशनं प्राप्त केली होती. परंतु उर्वरित चेंडूंवरती जर बघायला गेलात तर धावा एक्स्ट्राच्या दिल्या गेल्या. फ्रीटचा चेंडू आणि त्याचा स्वीकार देखील झालाय विनीत मालीच्या माध्यमातून. 29 धावा धावफलकावरती आणि तब्बल 29 धावा कुठल्या गेल्या सॉरी ओव्हर क्रमांक 2 मध्ये. एकंदरीत धावफलक 31 या आकड्यावरती पोहोचलाय. सुरुवात थोडीशी स्लो झाली होती. सुरुवात थोडीशी हलक्या हाताने केली गेली होती. तदनंतर विनीत माली सांगतोय यस फायर करण्यासाठी तयार आहे. 19 धावा आल्यात. स्कोरवर मिस्टेक बाय मिस्टेक. धावफलकावरती 31 धावा. षटक क्रमांक यावेळेस 3 हाताळण्यासाठी सुहास आलाय. सुहास पवार यावेळेस षटक क्रमांक इनॅट 3 मध्ये पाहायला मिळतोय. ओहो, उडवलाय चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनला यावेळेस चुकी केलेली नाहीये. पकडला गेलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. ओहो, यावेळेस फटका नियंत्रण आणि संपूर्ण फटक्यावरची ताकद देखील कमी पाहायला मिळाली. त्यावेळेस लॉंग ऑन बाउंड्री लाईनला असलेला क्षेत्ररक्षक शुभम याच्या माध्यमातून हा झेल टिपला गेला. चांगल्या प्रकारे कॅरी झाला. यावेळेस ओळखलं की झेल मात्र आपल्या आटोक्यात आहे. चेंडूपर्यंत पोहोचला. अंतिम क्षणी चेंडूला मात्र गॅदर केलं. चांगल्या प्रकारे झेल टिपला गेलाय. स्वतःवरचा विश्वास असणं महत्त्वाचं. वारंवार सांगितलं जातं की विश्वास महत्त्वाचा. विश्वासाशिवाय क्रिकेट तुम्ही मात्र करू शकत नाहीत. आणि यावेळेस विश्वास अगदी जबरदस्त पाहायला मिळाला या झेलवरती देखील. म्हणतात ना की रख हौसला वो मंजर भी आएगा. पैसे के पास चलकर खुद समंदर आएगा. थक कर ना बैठ ये मंजिल के मुसाफिर. तुम्हें मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. यावेळेस जी विकेट घेतली गेली, जो कॅच मात्र कॅरी केला गेला, तसा मजा खऱ्या अर्थानं प्रेक्षकांनी देखील घेतला आणि क्षेत्ररक्षकाने देखील तो मजा घेतलाय. ओहो, यावेळेस मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. यस, पण सांगतायत इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू पाहायला मिळतोय अवे फ्रॉम द बॉडी.
ओहो, या वेळेसचा हा फटका अगदी सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळतोय. कल्पेश आल्या पावली परतीच्या प्रवासाला प्रवास करावा लावलाय तो मात्र सुहासनं. यस, सुहासची गोलंदाजी का महत्त्वाची मानली जाते. अगदी तो आपण बघायला जर गेलं तर इम्प्रूव्हमेंट पाहायला मिळते आहे, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे. आणि जी शरीर यष्टी लाभली आहे अगदी बघायला गेलात तर हाईट देखील चांगली आहे सुहासची. आणि त्या हाईटचा पुरेपूर फायदा घेत असताना यावेळेस चेंडू मात्र ज्या ठिकाणी रिलीज करायचा आहे, ज्या ठिकाणी पिच करायचं आहे त्या ठिकाणी मात्र परफेक्टली पिचिंग केली जाते आणि त्याचा फायदा मात्र गोलंदाजाला. अगदी लेग कटर ऑफ कटर हे दोन्ही चेंडू हाताळण्यामध्ये माहीर. म्हणतात ना की प्रवास करत असताना रस्त्यावरती वळणारे रस्ते हे धोकादायक असतात आणि क्रिकेटमध्ये हे वळणारे रस्ते मात्र फलंदाजीसाठी धोकादायक ठरत असतात. यावेळेस त्याच चेंडूचा नजराणा पाहायला मिळाला कुणी प्रेक्षकांना. दीपेश माली ऑल इंडिया प्लेयर पाहायला मिळतोय दीपेश माली. हो, यावेळेस पहिला चेंडू गुडलेंथचा चेंडू होता. यावेळेस आडव्या बॅटने लॉप करण्याचा प्रयत्न केला गेला होता, मिड विकेट क्षेत्रामध्ये उडवण्याचा प्रयत्न. बॅट बॉलमध्ये संपर्क नाही आहे, कारण ठरलंय गोलंदाजी सुहास पवार. ओहो, काय गोलंदाजी केली आहे जाती आहे सुहास पवारच्या माध्यमातून. हे नाम नाही ब्रँड हे बॉस. षटक क्रमांक 2.5चा सामना आतापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल धावफलकावरती 31 धावा. हो, यावेळेस देखील कमालीचा चेंडू राहिलाय. ज्या प्रकारे वेग दिला गेला चेंडूला, टर्न देखील चांगला पाहायला मिळाला. यावेळेस निर्धाव चेंडूनं षटक क्रमांक 3 समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 31 धावा. काय जबरदस्त गोलंदाजी, 2 विकेट पटकावल्या आहेत आणि मिडन ओव्हर एकही धाव दिलेली नाही आहे. याला म्हणतात गोलंदाजी, याला म्हणतात टिचून भेदक मारा करणारी गोलंदाजी, आग ओकणारी गोलंदाजी. प्रेक्षकांची ओढ आणि प्रेक्षकांचे नजरा त्या गोलंदाजावरती निश्चितपणे पडाव्यात आणि टिपावत ते त्याचं दृश्य, त्या चेहऱ्यावरती असलेली स्माईल, त्या चेहऱ्यावरती असलेलं स्मित हास्य. कारण गोलंदाजी केली आहे, तब्बल 6 चेंडू टाकले गेले, 2 विकेट्स प्राप्त केल्या, मिडन ओव्हर. क्या बात आहे, अगदी कोहिनूर हिरा टिपावा तशा प्रकारे टिपला गेला गोलंदाज आणि गोलंदाजाने कामगिरी करून दाखवली आहे. नाम है सुहास पवार. षटक क्रमांक 4 मार्गस्थ होतोय आणि यावेळेस धावफलकावरती जर धावा बघायला गेलात 18 चेंडूंमध्ये आतापर्यंत 31 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या धावा जमा करण्यामध्ये यश प्राप्त झालंय. एकंदरीत गोलंदाजांनी सर्वश्रेष्ठ कामगिरी केली आहे. 2 ओव्हरमध्ये जर बघायला गेलात, पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये कल्पेश जाधवनं खर्च केल्या होत्या 19 धावा. त्यानंतर सुहास पवार आला आणि जणू काय या मैदानावरती सुगंध पसरला. मिडन ओव्हर 2 विकेट्स पटकावल्या आणि संघाला सांगतोय की मी जबाबदारी घेतली आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू लडारमध्ये, साऊंड देखील प्रॉपर, डिस्टन्स देखील प्रॉपर झालाय, चेंडू निघून गेलाय सीमा रेषे पार. इट्स अ ह्यूज हँडसम ब्रँडेड षटकार. काय फटका यावेळेस सजवला गेला, चेंडू आला तसा पाठवला गेला. तुम्हाला आवाज कमी करावा लागेल कारण स्पिरिट असंच असतं. त्यामुळे बाईंना देखील सांगेल की थँक्यू सो मच. मैदानाच्या आत मात्र यावेळेस फलंदाज सांगतोय विनीत माली की भाई जब से आए हैं रुके हैं तो कुछ कारनामा करके ही जाएंगे. क्या बात है, विनीत माली खुद पर भरोसा और भरोसे का छक्का भी देखने को मिला. यावेळेस गोलंदाज गणेशचा पहिल्या चेंडूवरती समाचार. हो, आडव्या बॅटने यावेळेस खेळून काढलाय, गॅप प्रॉपर आहे, चेंडू थांबणार नाहीये, निघून गेलाय सीमा रेषे पार. आलाय सावकार. काय फटका सजवला गेला.
ओळखलं, चेंडूला खाली ठेवलंय. यावेळेस मात्र आडव्या बॅटने फटका खेळून काढला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट हा फटका. ताकद देखील, गॅप देखील पाहायला मिळाला. चेंडू फरार झाला 4 धाब्यांसाठी. धावफलकावरती 41 धावा, 41 रन, लॉस ऑफ 4 विकेट्स. ओहो, यावेळेस चेंडूला मात्र गती कमी पाहायला मिळाली. टर्न पाहायला मिळतोय, व्हेरिएशन पाहायला मिळतंय. या गोलंदाजाच्या माध्यमातून गणेशने सांगितलं की पहिल्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडूवरती चौकार आणि तिसऱ्या चेंडूवरती त्यानं मात्र स्वतःला सावरलंय. लेंथ लाईन अचूक ठेवली आहे. यावेळेस चेंडूची गती देखील आणि गतीचं परिवर्तन यावेळेस, आणि परिवर्तन हा निसर्गाचा नियम, परिवर्तन हा क्रिकेटचा नियम आहे. ओहो, लोअर फुलटॉस चेंडू यावेळेस कट केलाय. एक सिंगल घेतली गेली आहे. डीप मधनं क्षेत्ररक्षक येतोय. थोडीशी फंबलिंग पाहायला मिळते आहे. त्याचा फायदा मात्र सिंगलची धाव डबलमध्ये कन्वर्ट झाली आहे. ज्या ठिकाणी एक धाव होती, ओळखलं गेलं. डीप मधनं येईपर्यंत, चेंडू कलेक्ट करेपर्यंत मिसफील्ड देखील थोडीशी पाहायला मिळाली होती आणि या 2 धावा कंप्लीट झाल्या. या 2 धाव्यांनी धावफलक 43 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. SB गोटेकर संघ यावेळेस फलंदाजी करत असताना, ओहो, खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न देखील नाही आहे. यावेळेस मात्र थांबवलं गेलं. काय जबरदस्त कमालीचा अस्त्र यावेळेस पाहायला मिळाला. माथ्यामधनं निघालेलं हे ब्रह्मास्त्र होतं आणि या चेंडूवरती मात्र फलंदाजाकडे कुठलंही उत्तर नाही. चांगली गोलंदाजी. ओहो, फिर से एक बार. काय चेंडू टाकले गेले. अगदी बॅटरला मात्र बॅट ओपन करण्याचा चान्स नाही आहे. जबरदस्त चेंडू, यॉर्क चेंडू पाहायला मिळाले. या निर्धाव चेंडूनं षटक क्रमांक 4 समाप्त होतोय. धावफलकावरती 43 धावा. गणेशचं कौतुक करावं लागेल सर, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला होता. तदनंतरचा तिसरा चेंडू निर्धाव आला. चौथ्या चेंडूवरती दुहेरी धाव घेतली गेली. तदनंतरचे दोन्ही चेंडू म्हणजे 5वा आणि 6वा चेंडू निर्धाव टाकला गेलाय. चांगली गोलंदाजी, कमबॅक केलं गेलं. खऱ्या अर्थानं स्वतःला सावरलं. लेंथ आणि लाईन अचूक ठेवली. फलंदाजाचे मनसुबे ओळखून यावेळेस गोलंदाजी केली गेली. षटक क्रमांक 5 मध्ये यावेळेस राकेश आलाय. राकेशवरती जबाबदारी दिली गेली आहे. शिवम स्पोर्ट्स गिरशे मार्गस्थ असताना विनीत सलामीला आलाय. ओहो, यावेळेस लिडिंग एज यावेळेस देखील काही मिळणार नाही आहे. चांगला चेंडू राहिला. कट करण्याचा प्रयत्न होता. फटका थोडासा फसलेला पाहायला मिळाला. बॅटचा अंदरुनी हिस्सा घेऊन चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडू आलाय. ओहो, गुड लेंथला चेंडू होता. पिकअप केला. मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल घेतली गेली आहे. चेंडूपैकी मी म्हणेल थोडीशी रॉंग झाली आहे, कारण ज्यावेळेस अशा प्रकारचा चेंडू ज्या वेळेस फेकला जातो त्यावेळेस दुहेरी धावचा प्रयत्न देखील केला जातो. रोहित शर्मा. हो, काय जबरदस्त फटका सजवला गेला. पॉवरफुल, वंडरफुल, फुल सक्सेसफुल. इट्स अ 6. षटकाराने धावफलक 51 या अंकावरती. काय फटका सजवला गेला. दीपेश मालीच्या मनगटामधली ताकद या फटक्यावरती पाहायला मिळाली. भरपूर ताकद आहे, भरपूर क्षमता ठेवणारा फलंदाज आहे. आतापर्यंत थांबून ठेवलं होतं, परंतु यावेळेस मात्र फुल पॉवरफुल, सक्सेसफुल आणि वंडरफुल फटका पाहायला मिळाला. हा धर्मवीर चषकामधला आलेला दीपेश मालीच्या बॅटमधला पहिला 6 षटकार. ओहो, फिर से बार उड़ाया है, जाकर गिरी है मैदान के बाहर. बैक टू बैक का दूसरा तड़ाका 6 रनों के लिए. ओहो, पटाखों की आतिशबाजी.
क्योंकि दीपेश माली ऑन फायर हुए, बैक टू बैक दो। और राकेश इस बार लास्ट गेंद जाके, ओहो अच्छी गेंद अच्छी गेंद, लेकिन इस बार नो बॉल। इस बार अभी सावंत सर कहते हैं कि भाई ये गेंद वापस डालनी पड़ेगी और बल्लेबाज को मौका है क्योंकि फ्री हिट रहेगी। आपण पाहतायत ऐकतायत हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषक 2026 हे भव्य दिव्य नियोजन। सामना क्रमांक दुसरा, दिवस क्रमांक पहिला आणि 2026 ची सुरुवात खऱ्या अर्थाने या धर्मवीर चषकानं होती आहे। आलेल्या सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या नूतन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील। पंच आपला निर्णय काय आहे तो मात्र आमच्यापर्यंत पोहोचवा। पंचांनी नो घोषित केलाय आणि त्यावरती चर्चा यावेळेस करत असताना अभि सावंत सर आणि अजित पुत्रन सर यांच्यामध्ये डिस्कस होत आहे। त्यांचा निर्णय काय तो ग्राह्य धरला जाईल। यावेळेस अभि सावंत सर सांगताय आय एम सो सॉरी, यावेळेस फेअर डिलिव्हरी मानली जाते आहे। निर्धाव चेंडूने षटक क्रमांक 5 यावेळेस कंप्लीट होत आहे। यस फेअर डिलिव्हरी षटक क्रमांक 5 कंप्लीट होत आहे आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 57 धाबा, 57 रन, लॉस ऑफ 4 विकेट्स। आपण पाहतायत SB गोटेकर बी संघ यावेळेस स्कोर वरती या धाबा जमा करण्यामध्ये यश प्राप्त केलंय। 5 ओव्हर नंतर 57 धाबा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। आणि प्रतिस्पर्धी टीम नवीन आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी शिवम स्पोर्ट्स गिरशे, नरेश 11 विपक्ष SB गोटेकर बी असा हा सामना रंगताना पाहायला मिळतोय। नाणेफेकीचा कौल विजय झाल्यानंतर शिवम स्पोर्ट्स गिरशे नरेश 11 संघाने क्षेत्ररक्षण निवडलं। 5 ओव्हर आतापर्यंत कंप्लीट झाल्या आहेत आणि या 5 ओव्हरमध्ये 57 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जमा करण्यामध्ये यश प्राप्त झालंय। षटक क्रमांक इन ॲट 6 नंबर, शेवटचं षटक हाताळण्यासाठी यावेळेस आलाय सुयोग। विनीत माली स्ट्राइक एंड वरती, ओहो यावेळेस मात्र अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न होता। एक्स्ट्राचा चेंडू बाहेर पाहायला मिळतोय। पंच अभिसन सांगतायत यस धरतीला दोन्ही हात समांतर, धाव आली अवांतर। या अवांतर धावेने धावफलक पुढे सरसवतोय। धावफलक 58 वरती, 58 रन, लॉस ऑफ 4 विकेट। सुयोग, ओहो यावेळेचा चेंडू बाहेर निघणारा चेंडू कट केलाय। एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, चेंडू कलेक्ट करून थ्रो करेल, दरम्यान 2 धावा कंप्लीट। हा ना इस बार ना। विनीत माली का अगर देखा जाए तो एज अ ओपनर और इस बार ओहो संघर्ष जारी है क्योंकि सुयोग काय जबरदस्त गोलंदाजी करतोय। सुयोग अगदी पहिल्या चेंडूपासून विनीत मालीला मात्र परेशान केलंय। ओहो इस बार उड़ाया है, अच्छा चेल, अच्छा कैच लपक लिया है। विनीत माली का संघर्ष अभी तक जारी था और इस गेंद ने खत्म कर दिया। नवीन बॅटर मैदानाच्या आत इंटर होतोय। इन ॲट क्रमांक 6 अमित भांडे आलाय। अमित भांडे मध्ये देखील क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची। या अनुषंगाने अगदी ओव्हर मधले 3 चेंडू खेळण्यासाठी अमित भांडेला पाठवलं गेलंय। कर्णधाराने त्याची निवड केली आहे, परंतु हे 3 चेंडू तुम्हाला महत्त्वपूर्ण चांगल्या प्रकारे फेस करावे लागतील।
ओहो, यावेळेस अमितनं उडवलाय चेंडू. डिस्टन्स किती? जेवढा हवा तेवढा. चेंडू निघून गेलाय. हवाई सफर. चेंडू सीमारेषे पार. षटकार. या षटकाराने धावफलक 66 या अंकावरती. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 66 या अंकावरती मजल मारलेली पाहायला मिळते. जर बघायला गेलं तर पहिल्या ओव्हरपासून मात्र विकेटची झडी लागलेली पाहायला मिळते. प्रति ओव्हर जर बघायला गेलं तर विकेट आली आहे, परंतु तरी देखील फटकेबाजी चालूच आहे. ओहो, यावेळेस श्रेयष्टीपासून दूर राहिला होता चेंडू. शेवटचा चेंडू यावेळेस फेस करत असताना एक सिंगल घेण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या कंप्लीट झाली आहे. एक सिंगल धाव शेवटच्या चेंडूवरती आणि 6 षटकांच्या समाप्ती अखेरीस एस बी गोटेकर बी संघाची धावफलकावरती जर नजर मारलीत तर धावफलक पोहोचलंय 67 या अंकावरती. 67 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट्स. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या धावा जमा करण्यामध्ये यश प्राप्त झालंय. विजयासाठी 68 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. तुर्तास मी थांबतोय, आपण मात्र थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा. हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषक 2026चं हे बहरदार नियोजन आणि आमच्या सोबत खऱ्या अर्थानं जोडले गेलेले आदरणीय सन्माननीय या समालोचन कक्षेमध्ये एक बहरदार समालोचन यादीमधलं सर्वोत्कृष्ट नाव अर्थातच ज्यांच्या माध्यमातून आपण ही संपूर्ण स्पर्धा ऐकतायत त्यांचा गोड आवाज आमच्या गुणी प्रेक्षकांपर्यंत आणि गुणी प्रेक्षक खऱ्या अर्थानं म्हणत असतील की हरीश पांड्या सरांना मात्र बोलवा. निश्चितपणे मी त्यांना बोलवतोय आता मायक्रोफोनवरती आणि या संपूर्ण मॅचचा लेखोजोखा आपण पूर्वार्ध झालाय. उत्तरार्धामध्ये ऐकूयात हरीशजी पांडे सर. थँक्यू सो मच. शुभ संध्या. शुभ संध्या मित्रांनो, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण बघत आहात हरिओम मित्रमंडळ शहापूर यांच्या तर्फे आयोजित रौप्य महोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने धर्मवीर चषक 2026. सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, नूतन वर्ष अभिनंदन. हा सामना सुरू आहे एस बी घोटेकर आणि शिवम गिरसे नरेश 11. दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवलीचे आमचे महेंद्र भाऊ इथे उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. शहापूर टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय विजय भगत साहेब यांच्या नेतृत्वामध्ये गेली कित्येक वर्ष आपण शहापूरचं क्रिकेट बघतोय. पुरेपूर शहापूर. तुम्ही नागपूरला जा किंवा रायपूरला जा, जी मजा शहापूरला आहे ती कुठेच नाही. आणि म्हणून वर्षातनं एकदा तरी शहापूरला यावं, आसनगावला उतरावं. मध्ये उपस्थित आहेत त्यांची सुद्धा स्पर्धा येणार आहे. मध्ये उपस्थित आहेत त्यांची सुद्धा स्पर्धा येणार आहे. विजेता संघांमध्ये तिसरी लढत होणार आहे. हार्दिक 11ने सामना संपायच्या 1 षटक अगोदर कॅप्टननी इथे आमच्या बरोबर रेडी राहायचं आहे. तर पहिलं षटक घेऊन येतोय विनीत माळी, फलंदाज कल्पेश. अनिकेतने स्ट्राईक घेते, यावेळेला टोलावून मारलेला फटका आणि आउटफील्ड फास्ट आहे. आतमध्ये चेंडूला फेकलाय, परंतु तत्पूर्वी 2 धावा अनिकेतने पूर्ण केल्यात. अनिकेत पाटील आणि कल्पेश जाधव. धावसंख्या 2.
धावांचा मोठा पल्ला गाठायचा आहे. टार्गेट देण्यात आलंय ते 68 धावांचं. विनीत माळी भिवंडीचा खेळाडू आयकॉन. वेगवान चेंडू होता, अपील केली जाते मात्र ओ हो बचावलाय. बाल बाल बच गया, इसी को कहते हैं. खडवली रेल्वे स्टेशनला उतरल्यावर मालगाडी उभी असते, ते क्रॉस करून जाताना मालगाडी सुरू व्हावी आणि तुम्ही उडी मारून वाचावं अशी परिस्थिती तिथे निर्माण झाली होती. आणि एकदा मी एका माणसाला असं करताना बघितलं. त्या दिवसापासून खडवलीवर जेव्हा मी उतरतो ब्रिज चढूनच जातो. माझी सेफ्टी माझी जबाबदारी. यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू होता, खांद्याचा वापर केलाय. मसल बॉलर ज्याला म्हटलं जाते, अजित पुत्रन यांनी वाईट घोषित केलाय. आणि 1 पर ओव्हर. अजित पुत्रन स्वतः अष्टपैलू खेळाडू. यावेळेला टोलावून मारलेला फटका, टायमिंग ईश्वर दत्त आणि हे 4 धावा, खणखणीत चौकार. अजित पुत्रन आपल्या स्पर्धेला लाभणं हे मोठी गोष्ट आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे मॅच रेफरी ऑब्झर्वर आहेत शशी ब्राईट आणि दादर युनियन, त्याचप्रमाणे प्रेसी 11 अशा संघासाठी ते टेनिस क्रिकेट, लेदर बॉल क्रिकेट खेळले. इन्कम टॅक्ससाठी खेळले, दुबईला खेळले आणि युनिव्हर्सिटीसाठी फुटबॉल आणि क्रिकेट खेळले. श्री 11 ठाणे आणि रणजित पिल्लई फाउंडेशनचा लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड 50,000 रुपये आणि ट्रॉफी देऊन त्यांना गौरवण्यात आलं. उसळता चेंडू आणि चांगले यष्टीरक्षण. tenniscricket.in वर या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण आपण बघत आहात. आजचा दुसरा सामना, तिसरा सामना हार्दिक एकादश आणि या सामन्यातील विजेतामध्ये होणार. चौथा सामना वेदाळ स्वामी आणि हा सामना हरणारा संघामध्ये होणार. यावेळेला मोठा फटका मारलाय, मिस टाइम झालाय आणि बघायचं आहे. ओ व्हॉट अ कॅच, सुंदर झेल, फलंदाज फेल. जयननी टिपलेला झेल आणि फलंदाज बाद झालाय. नाराज आहे स्वतःवरती अनिकेत पाटील. शहापूरमध्ये क्रिकेट महोत्सवच म्हणावा लागेल. या स्पर्धेची चर्चा, याचे बॅनर पूर्ण मार्केटमध्ये झळकत आहेत. नीट नेटकं आयोजन, सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेळेवर क्रिकेट सुरू करणं आणि वेळेवर क्रिकेट थांबवणं. हे विजयभाई यांना माहीत आहे. स्वतः खेळाडू आहेत म्हणून त्यांना खेळाडूंचे प्राणप्रश्नांची जाणीव आहे. खेळाडूंना काय हवंय, खेळाडू कुठे अडकू शकतात किंवा त्यांना काय काय मदत लागते याचा सखोल अभ्यास आहे त्यांचा. आणि म्हणून ही स्पर्धा गौरव म्हटली जाते. शहापूरचं गौरव धर्मवीर चषक 2026. धावसंख्या 7. अनिकेत पाटील बाद होऊन परतलाय. जयननी टिपलेला झेल 7 धावांवरती बाद झाला. 5 चेंडूला सामोरे गेला. आमचे युवा स्कोरर आर्यन आरू यांचा सुद्धा धन्यवाद. कमी वयामध्ये स्कोरिंगची जबाबदारी. या वयामध्ये लोक इंस्टाग्राम फेसबुक बघतात पण आमचा आरू स्कोरिंग बघतो, मोठी गोष्ट आहे. धीम्या गतीचा चेंडू फलंदाजाला अक्षरशः गुडघे टेकायला लावलं त्याने आणि यशस्वी षटक. विनीत माळी एक असा उदयोन्मुख खेळाडू, गेल्या 5 वर्षामध्ये जबरदस्त प्रगती केली. गरुड झेप आपल्या क्रिकेटमध्ये आत्ताच काही दिवसापूर्वी KCP इनामपुरीची जी स्पर्धा रायगडला झाली त्या स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत बक्षीस पटकावलं. असा विनीत माळी, वैभव माळी, दीपू माळी, यशपाल माळी. माणकोली नाक्यावर तुम्ही गेला की तुम्हाला माळी ऐकायला भेटेल. कधी तुम्हाला वेळ मिळाला तर नक्की भिवंडीला चौथा हिरवा ढाबामध्ये जा. कालच प्रो कबड्डी खेळाडू अक्रम शेख तिकडे गेला होता आणि
तुम्हाला मजा येईल. भिवंडीची स्पेशल दाल मुंडी, चौटा हिरवा ढाबा. तर अजित पुत्रांसोबत अभि सावंत हे सुद्धा आपले मुंबईकर पण आता शापूरला स्थायी झाले. जबरदस्त मोठं क्रिकेट गोरेगावचं. मग प्रबोधन असो, सिद्धार्थनगर असो, जयप्रकाश नगर असो, अभिने पण मैदानं गाजवली, चांगलं क्रिकेट खेळलं आणि आता शापूरला स्थायी झालाय पंच म्हणून. चांगली कामगिरी. आत्ताच छत्तीसगडला, रायपूरला जाऊन तो पंचगिरी करून आला. आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. वळण घेणारा हा चेंडू, खाली राहणारा गोलंदाज गणेश. गणेशने चांगला श्री गणेश केलाय. या स्पर्धेमध्ये 2 ऑल इंडिया आयकॉन आहे आणि आज भरपूर आयकॉन तुम्हाला येणाऱ्या 4 दिवसांमध्ये बघायला मिळेल. धीम्या गतीचा चेंडू, स्विंग अँड मिस. अजिबात कळला नाही आहे चेंडू. फलंदाज होते कल्पेश जाधव. कल्पेशच्या जोडीला शुभम. गणेशला मानलं पाहिजे. उजव्या हाताने राऊंड द विकेट. योगेश भालेकर भिवंडीचे खास हे करतात. ऑल इंडिया ओपन मध्ये पण भरपूर गोलंदाज उजव्या हाताला फलंदाजाला राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करत असतात. एक कोण बनवायला मिळतो आणि तो चांगला कोण तुमच्या कामी येतो. अर्थात शाळेमध्ये तुम्ही गेलात तर त्रिकोण, काटकोण, चतुष्कोण, षटकोण शिकायला भेटतो, परंतु दृष्टिकोन शिकण्यासाठी एक गुरु लागतो, एक मेंटॉर लागतो. आणि तालमीत तयार झालेला हा चेला आता मात्र परत एकदा आपला अप्रोच नीट करतोय. व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द बॉलिंग अप्रोच. आणि गोलंदाजीसाठी आता सज्ज होतं राईट आर्म ओव्हर द विकेट. पॉवर प्लेचं हे दुसरं आणि अंतिम षटक. 68 धावा करायचे आहेत. सबमरीन बॉल. अशा वेळेला फलंदाज जाऊन सांगतोय भावा फक्त ढकल चेंडूला. निर्धाव चेंडू आणि टिंब चेंडू म्हणून त्याची नोंद वहीमध्ये करतोय आमचा गुणसंख्या लेखक आरू. यावेळेला आवाक्याचा बाहेर आणि वाईड बॉल. चॅनलच्या बाहेर जेव्हा तुम्ही चेंडू करणार तर लगेच तो वाईड दिला जाईल. पंच जे आहेत आज निलेश महाजन, सुमित देशमुख, अभि सावंत आणि अजित पुत्रन हे सातत्य ठेवून आहेत. लेग साईडला जेव्हा वाईड दिला जातोय क्रिकेटच्या वेगवेगळ्या नियमांची समज असणं खूप गरजेचं आहे. बारीक समज तुम्हाला चांगलं पंच बनवते. निष्पक्ष निर्णय क्षमता ही महत्वाची असते. ओव्हरपिच चेंडू आणि झेल उडालाय आणि सरळ सोपा झेल सुटलाय. स्वतःवर नाराज आहे विनीत माली. धावसंख्या 10. विनीत माळीकडनं अशा चुका सहसा होत नाही, पण चूक झाली आहे ते मान्य करावं लागेल. परंतु लीग फॉर्मॅट साखळी पद्धतीची स्पर्धा आहे म्हणून तुम्हाला अजून एक संधी मिळणार आहे. गणेश उजव्या हाताने राऊंड द स्टंप्स. यावेळेला परत वाईड दिला जाईल अजित पुत्रन यांच्या मार्फत. धावख्या संख्या 11. 57 धावांची गरज आहे अजून सामना जिंकण्यासाठी. पहिल्या डावामध्ये जबरदस्त फलंदाजी विनीत माळीची. यस, ऑन द राईज मारलेला पटका आणि ह्या लांब लचक षटकार. धावसंख्या 17. पावर प्ले चे 2 षटक संपुष्टात येत आहेत. पावर प्ले के 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 17 रन चाहिए, 51 गेंदें बची है 24. टेनिस क्रिकेट.in पर आप देख सकते हैं धर्मवीर कप 2026.
धर्मवीर आनंदी के साहब, जिनके जीवन के ऊपर आपने एक फिल्म भी देखी पिछले दिनों, और लोगों को न्याय दिलाने वाले ठाणे टेम्बी नाका में आप चले जाए, उन्होंने शुरू किया हुआ नवरात्रोत्सव ये आज भी मनाया जाता है। आनंद आश्रम में लोग आज भी आते हैं और प्रेरणा पाते हैं। ऐसे हम सबके प्रेरणा स्थान धर्मवीर आनंद दिघे साहब का वहां पर एक कटआउट है। पूरा जीवन समाज सेवा को जिन्होंने दे दिया और न्याय दिलाया, सर्व धर्म समभाव। आनंद दिघे साहब के पास हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, यहूदी, पारसी, जैन, बौद्ध, हर समाज के लोग जाते थे और आनंद दिघे साहब सभी के साथ न्याय करते थे। ये बड़ी बात है। धर्म रक्षक आनंद दिघे साहब की यादें आज भी हमारे दिलों में जिंदा है। और आनंद दिघे साहब का एक क्रिकेट टूर्नामेंट थाने में हर साल होता था, मातोश्री निर्मला देवी दिघे चषक। और मुझे याद है सतीश शेट्टी को, जो कि प्रेसी में खेलते थे अजीत पुत्रन के साथ, उनको भी वहां पर एक गोल्ड चेन और एक स्कूटी बाइक में मिली थी। प्राइज खारकर आड़ी, चरई, ये सब जगहों पर क्रिकेट को बहुत प्रोत्साहन दिघे साहब द्वारा। विटावा में, भिवंडी में चैलेंज स्पोर्ट्स का जो नगराध्यक्ष कप होता था उसमें हर साल उनकी हाजिरी रहती थी। नए ओवर की यहां पर गोल्फ शॉट, और इस बार कोई गलती नहीं करेंगे, आउट होकर वापस लौटना पड़ेगा। विकेट नंबर 2 का पतन, शुभम आउट हो गए और विनीत माली ने अपने मलाल को कम किया होगा। अच्छी शुरुआत करते हुए कल्पेश, गोल्फ शॉट खेला था लेकिन टी ऑफ गोल्फ में जिस तरह होता है वो हो नहीं पाया और अपनी जगह से तिरछा दौड़ते हुए लगभग 15 कदम दौड़ कर गए और कैच को अंजाम दिया। नए बल्लेबाज सुहास पवार, आइकॉन टूर्नामेंट का बादशाह, आइकॉन का आइकॉन ये मैं कह सकता हूं। सुहास पवार ने जितनी आइकॉन टूर्नामेंट खेले शायद ही इंडिया में किसी आइकॉन ने खेले होंगे। ठाणे, पालघर, रायगढ़, मुंबई, कर्नाटक में उडुपी, मैंगलोर, बेंगलोर, सिंधुदुर्ग, मालवण, कोकण, कणकवली, गोवा, सबसे ज्यादा किलोमीटर ट्रैवल करने वाला आइकॉन सुहास पवार। विक्रांत किने प्रतिष्ठान जैसी टीम में जिन्होंने जबरदस्त शुरुआत की, दीनू कांबळे कहिए, सुहास पवार, सुल्तान खान, अनंत वाघ, एक से बढ़कर एक खिलाड़ी जय पवार ने दिए। इस बार लोअर फुल टॉस बॉल दी, ऑन साइड पर खेलते हुए 1 रन को पूरा किया, दूसरा हो नहीं पाएगा। लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन अब जरूरी है। स्कोर आगे बढ़ता हुआ 18 पर पहुंचा है, 50 की जरूरत है। सुहास पवार लाल कैप पहनकर खेलते हुए, लाल रंग काफी शुभ। स्ट्रोक कत्थई रंग की उस मिट्टी के ऊपर जब बॉल गया, ब्राउन कारपेट वेलकम जिसको कहा जाता है। और स्ट्रेट ड्राइव टेनिस क्रिकेट में बहुत कम देखने मिलते हैं। अपने ओवर की अंतिम गेंद लेकर तैयार है वहां पर कल्पेश, स्कोर आगे बढ़ता हुआ है अब 26, 42 रन और चाहिए। ओ वहां पर एक कैच उड़ा था, ब्लाइंडर कैच हो सकता था लेकिन तैयार नहीं थे दीपेश। बॉल उनके बाजू से चली गई और 3 ओवर की समाप्ति पर स्कोर हुआ है 27। 9 रन प्रति ओवर की औसत से बैटिंग चल रही है। 18 गेंदों में 41 रन चाहिए। 18 चेंडू 41 दावा। पूरे मैदान को बैनरमय कर दिया गया है और भगवा रंग और सफेद रंग का कॉम्बिनेशन पर्दों का। मुख्य स्टेज बहुत बढ़िया है।
डीजे किरण का साउंड अच्छा है। टेनिस क्रिकेट डॉट इन की कैमरा टीम काम कर रही है। अंपायर्स, कमेंटेटर, स्कोरर इसमें रंग भर रहे हैं। और शाहपुर की जनता और शाहपुर के आसपास के जगहों की जनता बड़ी संख्या में, आज 1 जनवरी है, कई जगहों पर आज छुट्टी है, स्कूल में वैकेशन है, कॉलेज में छुट्टी है, कुछ लोग हाफ डे लेकर आए हैं और कुछ लोगों ने कल रात पार्टी करने के बाद आज सिक लीव भी मारा है। सभी का स्वागत। शाहपुर की एक और खास बात, महाराष्ट्र सरकार ने इसको नो केमिकल जोन डिक्लेयर किया है और बहुत बड़ी बात है, इको फ्रेंडली वेदर, पर्यावरण के अनुकूल ऐसा शहर है शाहपुर। बहुत अच्छे दरख्त, पेड़, पहाड़ी, झाड़ियाँ, नया ओवर करेंगे अब विनीत माली। माली की पहली गेंद पुल कर दिया है, कैच नहीं होगा, फ्लैट 6। अब तुमने सिक्सर मारे तो हमको वसूल भी तो करना है। तो शुभम स्पोर्ट्स गेर से नरेश 11 का करारा जवाब एसबी गोटेगर को। कैप्टन की गेंदें हैं। अच्छे टेनिस बॉल की पहचान क्या है? एक उसकी बाउंस क्षमता, रीबाउंड एंड बाउंस क्षमता, एक उसके फर की टिकाऊ ड्यूरेबिलिटी, एक है बॉल के फर की ब्राइटनेस जिसकी विजिबिलिटी। कई ऐसे पहलू हैं टेनिस बॉल क्रिकेट के। और तब जाकर एक अच्छी टेनिस बॉल तैयार होती है। और जो भारत टेनिस बॉल क्रिकेट का सबसे बड़ा मार्केट है, इस बार ड्राइव किया, बराबर से टाइमिंग भले ही ना हुआ हो, एक आवाज जरूर आई थी। रिक्वायर्ड रन रेट काफी ऊपर जा चुका है और इसलिए अब रन बनाना ये लाजमी है। स्कोर आगे बढ़ता हुआ 34 रन्स, आधे रन बन चुके हैं, आधे बनाने हैं। सुहास पवार को ये अच्छी तरह पता है कि पारी का चौथा ओवर चल रहा है। रिक्वायर्ड रन रेट के ऊपर नज़र रखना बहुत ज़रूरी होगा। दाई बाई जोड़ी होने के कारण क्षेत्ररक्षण में भी लगातार बदलाव। विनीत माली, ओह अब ये क्या बॉल थी, बिल्कुल अनप्लेएबल। 1 रन डिक्लेयर्ड। तो बैट को लगकर वो रन दिया गया है, मुश्किल है। रिक्वायर्ड रन रेट ऊपर जा रहा है। तेज गेंद, गेंद की रफ्तार में बहुत अच्छा बदलाव, गेंद का टप्पा, उसकी दिशा और उसकी गति, ये तीनों पर अच्छा काम करते हुए विनीत माली। पैंतीस रन बने, 33 रन और चाहिए और इस वक्त चौथे ओवर की पूर्णाहुति की तरफ हम आगे बढ़ रहे हैं। बढ़िया नजाकत के साथ वो ग्राउंड स्ट्रोक, 1 रन लिया गया है। स्कोर आगे बढ़ता हुआ 36, यानी कि 12 गेंदों में रन चाहिए 32, 12 चेंडू 32 धावा। हार्दिक स्पोर्ट्सचे कॅप्टन रेडी राहा तुम्ही नाणेफेक कक्षामध्ये। हार्दिक 11
यांचा सामना होणार आहे. या सामन्यातून विजेता होणाऱ्या संघाबरोबर आणि त्यानंतरचा सामना वेताळ स्वामी 11 शहापूर आणि हा सामना हरणाऱ्या संघामध्ये एक छोटीशी तिथे मीटिंग घेण्यात आली आहे. हा जो प्रकार आहे क्रिकेटमध्ये मोठमोठ्या कंपनीच्या ज्या बैठक असतात तिथून आला आहे. फुटबॉल बास्केटबॉलसारख्या खेळामध्ये तुम्ही हे बघितलं असेल. तर धावसंख्येकडे जर लक्ष दिलं तर 2 गडी बाद 36 धावा. ऑस्ट्रेलिया वगळता सर्व देशचे कॉमेंटेटर 2 गडी बाद असं बोलतात, परंतु ऑस्ट्रेलियन 2 गडी बाद 36 बोलतात. 2 for 36. इम्पॅक्ट प्लेअर ॲक्टिवेट केला आहे. तर त्याचं मागे कारण असं आहे, नॅट ग्रेगरी नावाचा खेळाडू होता ज्यांनी पहिली कसोटी ऑस्ट्रेलियाकडून खेळला आणि योगायोग असा होता की तो 0वर बाद झाला. पुढे जाऊन त्याने एक स्कोरबोर्ड तयार केलं. तो सिडनी क्रिकेट ग्राउंडचा माळी होता, क्युरेटर होता आणि त्याने एक स्कोरबोर्ड तयार केलं, जे मोठं स्कोरबोर्ड असते मैदानावर. आणि त्यात त्याने स्कोरबोर्ड तयार करताना एक छोटीशी चूक केली असं म्हणणार नाही, पण त्याने त्या स्कोरबोर्डमध्ये गडी आधी लिहिले आणि धावानंतर त्याच्या खाली असं डिझाईन केलं आणि मग तो एक पायंडा झाला. आणि जेव्हा बाकीच्या देशांनी ICCने सुद्धा ऑस्ट्रेलियाला सांगितलं तर तेव्हानी सांगितलं की हा आता आमचा ट्रेडिशन आहे, हे हमारा रिवाज आहे. फुलटॉस बॉल अगदी आरामात त्या चेंडूला पाठवला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. एक धाव पूर्ण केली जातीये. आता 11 चेंडू 31 धावा. 11 बॉल्स 31 टू विन. 11-31चं समीकरण. दीपू माळी गोलंदाज योगेशला काहीतरी कानमंत्र देतोय. संध्याकाळी समालोचन कक्षामध्ये जेव्हा वडापावचं आगमन होते तर मुंबईकर म्हणून वडापाव आपला पहिला प्रेम आहेच. विजयभाई धन्यवाद. जबरदस्त काम आयोजन समितीमार्फत. 11-31. 3 मोठे फटके मारावे लागेल सामन्यामध्ये परत येण्यासाठी. 3 षटकार पाहिजे. डेड बॉल दिलाय अभि सावंतनी. क्रिकेटचा नियम नंबर 20 जो सांगतोय की गोलंदाज किंवा फलंदाज यापैकी एकही तयार नसल्यास पंचकडे मुभा आहे ते डेड बॉल देण्याची. यावेळेला मोठा फटका. जबरदस्त षटकार सुहास पवार. जर हरदीन फरदीन असेल तर कुठलाही असो वार प्रहार करणार सुहास पवार. टोलावून मारलेला फटका. चेंडूला व्यवस्थित ओळखलं होतं. पिकअप शॉट होता आणि आता चेंडू शिल्लक आहेत 10 आणि धावा हवेत 25. 10 बॉल 25. 10 चेंडूमध्ये 2 षटकार मारावे लागेल आणि बघा लगेच मीटिंग करायला भाग पाडलाय सुहास पवार यांनी. खेड्याला म्हणतात विलेज, शहराला म्हणतात टाउन. खेड्याला म्हणतात विलेज, शहराला म्हणतात टाउन. सुहास पवारने जर अशी फलंदाजी आज दिवसभर केली तर सर्व दुकानदार त्याला बघण्यासाठी लवकर बंद करतील आणि करतील शटडाऊन. असा हा खेळाडू कल्याण डोंबिवली परिसरामध्ये जर तुम्ही कधी गेला तर सुहास पवार वलयांकित खेळाडू आहे. मनात काही शंका कुशंका होते आणि अजित पुत्रन त्यांनी त्या शंका दूर करायचा प्रयत्न केला आहे.
वेळेच्या बाबतीत सहकार्य करा, पंचांची हुज्जत करू नये. दहा चेंडू 25 धावा. सुहास पवारला सूर गवसलाय. भारतीय टेनिस क्रिकेटमधले जे काही चांगले डावखुरे वामहस्त फलंदाज आहेत त्यापैकी एक म्हणजे सुहास पवार. जगत सरकार, संजू कनौजिया, सुमित ढेकळे, भावेश पवार, सुहास पवार, भरपूर खेळाडू आहेत. दिनू कांबळे, अशरफ खान आणि हे डावखुरे खेळाडू जेव्हा असे मोठे फटके मारतात तेव्हा डोळ्यांचे पारणे फेडणारी दृश्य बघायला मिळतात. वाईड चेंडू अधिक 1 म्हणजे आता 10 चेंडूमध्ये धावा हव्यात 23. हळूहळू धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. विनीत माळीने पहिल्या डावामध्ये जी वादळी खेळी दाखवली, विनीत माळीची मेहनत, मात्र दुसऱ्या डावात जर बघितलं तर कल्पेश आणि सुहास पवार हे तग धरून उभे आहेत. चेंडू वळवला होता, बोटांची किमया, काय जबरदस्त बोटं फिरवली युवा खेळाडू योगेश यांनी. 9 चेंडू 23 धावा. तर गोलंदाज आहे प्रतीक. 9-23. वाईड बॉल 9 बॉल 22. वाईड बॉल इथे खलनायक ठरू शकतात. हाणामारीची षटकं आहेत आणि हाणामारीच्या षटकामध्ये तुम्ही अवांतर धावा जर दिल्या तर मग आपल्यामध्ये एक म्हण आहे, भटाला दिली ओसरी भट हाय पाय पसरी. तर तुम्ही असं त्याला जर धावा काढण्याची मुभा दिली तर तो धावा काढत राहणार. यावेळेला मिसटाईम केलाय, झेलबादची संधी समोरून आली आहे, परंतु हो भावऱ्यासारखा चेंडू फिरला. 2 धावा सुहास पवारच्या नावावर. धावसंख्या 48. आता धावा आहेत 20 आणि चेंडू शिल्लक आहेत 8. विजयासाठी ज्याने केला अट्टहास तो आहे सुहास. एका बाजूला युवा खेळाडू, एका बाजूला अनुभवी खेळाडू आहे. अगदी आरामात यावेळेला चेंडूला पुल केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव वेगाने पूर्ण करतायत. क्षेत्ररक्षणामध्ये गलथानपणा आणि धावसंख्या झाली आहे 50. आता चेंडू शिल्लक आहेत 7 आणि धावा आहेत 18. हा चेंडू खूप महत्त्वाचा आहे. जर हा चेंडू निर्धाव आला तर दडपण गेरसे संघावर येईल, परंतु या चेंडूवर जर षटकार लागला तर दडपण गोटेगरवर. आणि हीच खरी मजा आहे. दडपणमध्ये तुमचा खेळ जो आहे तो दाखवण्याची संधी तुम्हाला मिळते. सुहासनी मारलेला फटका, झेलबाची संधी, विनीत माळी, व्हॉट अ कॅच. आणि आता इक्वेशन आहे 6 चेंडू 18 धावा. सुहास पवारने मारलेला फटका मिसटाईम झाला, चेंडू हवेत राहिला. विनीत माळी धावत गेला. विनीत माळी असा धावत गेला जणू काय तो माणकोली ते बरोडी धावत सुटलाय आणि झेल टिपला. 2 परततोय सुहास पवार. छान खेळी, परंतु शेवटी प्रतीकला मानलं पाहिजे, त्याने संधी तयार केली आणि त्या संधीचं सोनं केलं विनीत माळी यांनी. फलंदाजीमध्ये माळी, गोलंदाजीमध्ये माळी, क्षेत्ररक्षणामध्ये माळी.
अष्टपैलू माळी. नवीन फलंदाज आहे शुभम. 6 चेंडू 18 धावा. सुहास पवार 13 धावा काढत बाद झाले. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा भाऊ, जास्त मीटिंग करू नका, कारण आपल्याला अजून 4 सामने खेळवायचे आहेत आणि रात्रीची बोचरी थंडी आहे, तर आपल्याला रोज खेळायचं आहे. प्रेक्षकांना सुद्धा विनंती आहे, घरावरनं स्वेटर आणले नसतील तर आणून घ्या. आणलं नसेल, खिशात पैसे असेल, मार्केटमधनं स्वेटर खरेदी करा. त्या टेकडीवर प्रेक्षक बसलेत, कटिंग चहा आणि वडापावचा आनंद घेत. सामना बघायचा एक वेगळा आनंद असतो. आखिरी ओवर, 6 बॉल में 18 रन चाहिए और कंपलसरी चेज है, इसलिए 18 बनाने पड़ेंगे. स्ट्राइक पर है कल्पेश यादव, नॉन स्ट्राइक पर है शुभम. धर्मवीर कप 2026 का आज पहला दिन, दूसरा मुकाबला शाहपुर की मुकद्दस सरजमीन पर आप देख रहे हैं. चार 5 का क्षेत्र रक्षण, 4 खिलाड़ी ऑफ साइड पर, 5 खिलाड़ी ऑन साइड पर. 6 बॉल 18. पहली गेंद यहां पर पिस्तौल से निकलती हुई गोली की तरह खेले थे. 1 रन पूरा किया, दूसरा लेने का प्रयास, आउट होने का खतरा है और अभी यह विकेट गिर जाएगा. पांच बॉल 17 रनआउट होकर वापस चल दिए हैं बैटर शुभम, लेकिन स्ट्राइक पर है कल्पेश यादव. हार्दिक 11 के कैप्टन टॉस के लिए रेडी रहे हमारे कमेंट्री बॉक्स के राइट साइड पर. अर्जुन बांगर. पांच बॉल 17 रन. मैच का टर्निंग पॉइंट सुहास पवार का विकेट जरूर मैं कहना चाहूंगा, क्योंकि वो खिलाड़ी थे जो पूरा कर सकते थे. देखिए, मैच किसी भी समय पर रुकाइए मत. पांच बॉल 17. चाबुक, फ्लड 6. 4 बॉल 11. कल्पेश यादव, कल्पेश द कारतूस यादव. इतना असला भरा हुआ है उनके बल्ले में. 4 बॉल 11 और अगली 2 बॉल में 1 6 आ जाता है तो मैच खुल जाएगा. टाइगर ऑफ शाहपुर, कल्पेश. मैदान में लायन ऑफ मानकोली को भी आप देख सकते हैं. कहीं पे टाइगर है, कहीं पे लायन है. महेंद्र मात्रे और नरेश बेरे साहब, इनकी टीम है. शिवम घेर से नरेश 11. स्वागत है आपका. वाइड बॉल, 4 बॉल 10. मैच पलट गया है. अब कमबैक बॉल का प्रेशर बॉलर पर रहेगा. सुमित. 4 बॉल 10. धर्मवीर कप में, ओपन ग्रामीण में बहुत बड़ा युद्ध. वाइड बॉल, 4 बॉल 9. वाइड बॉल.
महंगे पड़ेंगे। थिएटर में पिक्चर देखने जाओ तो राष्ट्रगीत के पहले एडवर्टाइज आते हैं, धूम्रपान न करे न करने दे पड़ेगा महंगा। क्रिकेट में है वाइड बॉल न करे न करने दे पड़ेगा महंगा। 6 बॉल 18 का इक्वेशन था जो अब घट गया है। मैच खुला हुआ है। कल्पेश यादव इस बार सुपर डुपर ऊपर 6। ऐसा लगा गोल्फ खेल रहे हैं। और अब इक्वेशन 3 बॉल और 3 गेंदों में 3 रन। यही बड़ी बात है। कल्पेश यादव, मुझे लगता है गली बॉय फिल्म उन्होंने कल रात देखी थी और उसका गाना दोहरा रहे हैं। कौन बोला कौन बोला कौन बोला हमसे ना हो पाएगा, अपना टाइम आएगा। और वो टाइम आ गया है। शिवम स्पोर्ट्स गेर से नरेश 11, महेंद्र भाई और नरेश भाई की टीम है। 3 बॉल 3 रन। अब यहां पर कैच उड़ता हुआ और ये कैच हो जाएगा। कल्पेश आउट। 2 बॉल 3। कहानी में ट्विस्ट है। एक बार एकता कपूर की सीरियल में कल एपिसोड में क्या होगा आप अंदाज लगा सकते हैं, लेकिन धर्मवीर कप में क्या होगा कोई नहीं जानता भाई। दो बॉल 3। क्या बढ़िया कैच लिया गया। रोहन शेळके, एसबी गोटेगर के कैप्टन ने कैप्टन की बॉल को अपनी हथेलियों में पकड़ा और अपनी कैप्टनशिप का मुजाहरा पेश किया। कूल कैप्टन, वाह क्या बात है। एक चीज है, पूरे हिंदुस्तान में कहीं भी जाओ कैप्टन कूल ही होते हैं, हॉट क्यों नहीं। पूछता है भारत। महेंद्र सिंह धोनी कैप्टन कूल, योगेश मेणकर कैप्टन कूल। 2 चेंडू 3 धावा कंपल्सरी चेज आहे, लक्षात ठेवा मित्रांनो, काढावेच लागेल। अगर वो 3 वाइड बॉल नहीं आते तो ये मैच खुल जाता था इस वक्त घोटेकर के पक्ष में, लेकिन मानना पड़ेगा कल्पेश यादव ने जो पारी खेली, सुहास पवार ने अच्छे रंग भरे। अब आखिरी लम्हों में मैदान में उतरा है संदीप। 2 बॉल 3। संदीप दिवाने 3 रन बना दिया तो शाहपुर के दर्शक हो जाएंगे जिसके दीवाने, वो है संदीप दिवाने। मैच ओहो जीता दिया। इट्स अ विक्ट्री। 6 विकेट से भव्य विजय। और यहां पर अभिनंदन शिवम स्पोर्ट्स गेर से नरेश 11 ने पहला लीग मैच जीता और तुरंत अपना दूसरा मैच खेलने जा रहे हैं। इस मैच के प्लेयर ऑफ द मैच है कल्पेश यादव। 37 रन इज प्लेयर ऑफ द मैच।